नमस्कार मित्रांनो, योगसूत्रच्या पुढील भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते. या भागात आपण फ्रोझन शोल्डर किंवा खांदे अकडणे ह्याविषयी बघणार आहोत. फ्रोझन शोल्डरचा त्रास ज्यांना आहे त्यांना त्या त्रासाची तीव्रता काय आहे ते माहिती आहे. फ्रोझन शोल्डरमध्ये अक्षरशः आपल्याला खांदे हवे तसे हलवता येत नाहीत, कुठेतरी सतत ते अकडल्यासारखे जाणवतात. तसंच त्यामध्ये हजारो सुया टोचल्यासारखी एक बोच असते. फ्रोझन शोल्डर हे आपल्याला वाटतं तितकं सोपी असं दुखणं नाहीये. म्हणजे हे तुमच्या डे टू डे लाईफशी निगडीत असतं. म्हणजे अगदी आपल्याला अंगात शर्ट किंवा कुर्ता घालायचा आहे यासाठी देखील आपले हात मागे जात नाही, तेवढे देखील अगदी आपला हात इथून मागे जायचं म्हटलं तरी त्रास होतो. असा मागे तर घेणं म्हणजे फारच त्रासदायक होऊन बसतं. तर त्यामुळे हे आपल्याला सतत असं जाणवणारं आणि बोचणारं अशी वेदना आहे. आणि यावर औषध असं काही नाही आहे. डॉक्टर देखील आपल्याला खांद्यांचे व्यायाम करायलाच यामध्ये सांगतात. अनेकांच्या केसमध्ये मी पाहिलंय की वर्ष 2-2 वर्ष हे फ्रोझन शोल्डरचं दुखणं टिकतं आणि जसं सुरू झालंय तसंच एक दिवस ते संपून जातं. पण ह्या दरम्यानचा जो त्रास त्या पेशंटला होतो तो फार वेदनादायी असा आहे. शक्यतो ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यामध्ये हे दुखणं थोडं जास्त प्रमाणात बघायला मिळतं. पण माझा असा अनुभव आहे की काही खांद्यांचे आपण म्हणू योगासने किंवा काही व्यायाम प्रकार आहेत जे केल्याने हे दुखणं आपल्याला निश्चितच लवकर पळवून लावता येतं किंवा सहनीय होईल एवढं कमी करता येतं. बघूया आपण कोणते व्यायाम प्रकार यासाठी करता येतील ते. यासाठी आपण खांद्यांचे थोडे व्यायाम बघू. दोन्ही खांदे आपण वर उचलायचे आहेत जितके आपल्याला शक्य होतील तेवढे. त्यानंतर झटक्यात खाली सोडून द्यायचे. वर किमान 5 वेळा तरी आपण हे करू. खाली वर उचलायचे, खाली वर, पूर्ण वर उचलून घेऊ. त्यावेळेला आपले दोन्ही हात असे असलेले बरे, म्हणजे आपण सहज ते शिथिल सोडू शकतो. 5व्यांदा खाली. हे झालं नंतर आपण गोल फिरवून घेऊ दोन्ही खांदे. 5 वेळा क्लॉकवाईज, 5 वेळा अँटी क्लॉकवाईज. याप्रमाणे 5 उलटीकडून, 1 2 3 4 आणि 5. आता आपण ऑल्टरनेट करून घेऊ. म्हणजे एक खांदा गोल फिरवला, दुसरा. 3 4 5 6 7 8 9 आणि 10. उलटीकडून 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. फक्त आपण खांद्यांची मुवमेंट जरा फ्री करून घेतली या प्रकारांमुळे. आता आपण दोन्ही हात याप्रमाणे खांद्यांवर ठेवायचे आणि दोन्ही कोपर जवळ आणायचे. त्यानंतर जेवढं शक्य होईल तितके ते मागे घेऊन जायचे. मागे नेताना ज्यांना त्रास आहे त्यांना थोडी वेदना जाणवेल. जेवढं शक्य होईल तेवढं करायचं. हळूहळू आपल्याला मुवमेंट जास्त करता येते. 3 4 5. त्यानंतर आपण गोल फिरवून घेऊ ह्याप्रमाणे, पूर्ण गोल. 1 2 3 4
आणि 5. उलटीकडून आपण करून घेणार आहोत. 1, पूर्ण गोल फिरेल आपला खांदा, इकडे लक्ष द्यायचंय. 2, 3, 4 आणि 5. दोन्ही हात ह्याप्रमाणे जेवढे शक्य होतील तितके जवळ आणायचे आणि ते जास्तीत जास्त मागे घेऊन जायचे, पूर्ण स्ट्रेच करत. ह्याप्रमाणे आपण 10 वेळा करून घेऊ. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. त्यानंतर दोन्ही हात खांद्याच्या रेषेत घ्यायचे आणि जेवढे शक्य होतील तेवढे वर समोर आणायचे. पुन्हा जितके शक्य होतील तितके मागे. आता वरचा हात खाली, खालचा हात वर, याप्रमाणे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आता 2-4 प्रकार मी उभं राहून दाखवते. आपल्या खांद्यांमध्ये जितकं अंतर आहे तेवढ्या अंतराची एखादी काडी किंवा एखादा नॅपकिन असं घ्यायचंय. त्याला आपल्या मागून पकडायचंय ह्याप्रमाणे आणि हात खालून वर न्यायचा आहे ह्याप्रमाणे. 1 खाली, 2, 3. ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे त्यांना हे करताना थोडा त्रास होणार आहे, त्यांनी अतिशय आरामात हळूहळू करावं. 4, 5, 6, 7. मागून दाखवते. 8, 9, 10. आता ह्या नॅपकिनला आपण वरून घ्यायचंय मागे आणि खालून त्याचं दुसरं टोक पकडायचंय आणि जास्तीत जास्त वरच्या हाताचं जे कोपर आहे ते खालच्या हाताने थोडं ओढून धरायचंय याप्रमाणे. 1, 5 वेळा आपण या हाताने करू, 5 वेळा दुसऱ्या हाताने करू. 2, मागून दाखवते मी. 3, 4, 5. आता दुसऱ्या हाताने मी करून दाखवते हेच. वरचा हात. 1, 2, 3, 4 आणि 5. या नॅपकिनचाच उपयोग करत आपण अजून एक व्यायाम करणार आहोत. दोन्ही हातात याप्रमाणे नॅपकिन पकडून हात मागे घ्यायचा आहे जास्तीत जास्त इथपर्यंत. 1, 2, 10 वेळा करून घेऊ. 3, 4, 5, 6, 7,
8 9 10. कुठलाही व्यायाम करत असताना हे लक्षात ठेवायचंय की आपल्याला खूप जास्त ताण द्यायचा नाहीये. मला आता हे दुःख नसल्यामुळे मी सहज करू शकते, पण मला ह्याची कल्पना आहे की ज्यांना हे दुःख आहे ते लोक एवढ्या प्रमाणात करू शकणार नाही. त्यांनी आपापल्या स्थितीप्रमाणे, त्यांचं जसं दुःख आहे त्याप्रमाणे त्यांना सहन होईल तसं हे व्यायाम प्रकार करावेत. आपण ज्याप्रमाणे समोर टाळी वाजवतो त्याप्रमाणे मागे टाळी वाजवायचाही प्रयत्न करावा. उभं राहूनही करू शकतो, बसूनही करू शकतो. इथे टाळी वाजवली, तेच हात मागे नेले, मागे टाळी वाजते की नाही बघावं. 2 3 4 5 6 7 8 9 10 याप्रमाणे उभं राहूनही आपण हा व्यायाम करू शकतो. शक्यतो शरीरात वात वाढल्यामुळे अशा प्रकारचे जॉईंट्सचे जे विकार आहेत तर ते उद्भवतात. ह्यासाठी वातमुद्रा ही हस्तमुद्रा अतिशय लाभदायक ठरू शकते. वातमुद्रेमध्ये आपल्याला आपली तर्जनी म्हणजे पहिलं बोट अंगठ्याच्या मुळाशी लावत अंगठ्यानी ते बोट दाबून धरायचं आहे. ह्याप्रमाणे ही आहे वातमुद्रा. ही वातमुद्रा आपण जास्तीत जास्त सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास अशी जर आपण केली तर शरीरातील अतिरिक्त वायू कमी होण्यास मदत होते आणि त्याचा सुद्धा फायदा जॉईंट्स जे काही पेन आपल्याला होतंय, समजा सध्या फ्रोझन शोल्डरवर आपण बोलतो आहोत, तर फ्रोझन शोल्डर सुद्धा कमी व्हायला आपल्याला निश्चितच मदत होईल. मित्रांनो, आजचा भाग आपल्याला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या अजूनही काही शारीरिक समस्या असतील, मानसिक समस्या असतील, ज्यावर आपण योगाद्वारे समाधान शोधत असाल तर मला निश्चित ती समस्या कळवा. आपणही त्यावर पुढील भागात काही ना काही योगासने निश्चितच दाखवण्याचा प्रयत्न करू. आजचा भाग आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल बटन प्रेस करायला विसरू नका. योग करा आणि निरोगी राहा. नमस्कार.